हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या घरातील हा व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर पोत्यांमध्ये जळालेल्या नोटांचे ढीग. दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे प्रकरण नक्की काय आहे समजून घेऊयात. 14 मार्चला होळीच्या दिवशी जस्टिस यशवंत वर्मा घरी नसताना त्यांच्या सरकारी बंगल्याच्या स्टोर रूमला आग लागली. कुटुंबानं पोलीस आणि फायर ब्रिगेडला माहिती देताच या टीमला आग विझवताना नोटांचे ढीग सापडल्याचं समोर आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस संजीव खन्ना यांनी कॉलेजियमची इमर्जन्सी मीटिंग बोलावली. यानंतर जस्टिस यशवंत वर्मा यांचं अलाहाबाद हायकोर्टात ट्रान्सफर करण्यात आलं. ऑक्टोबर 2021 मध्येच अलाहाबाद हायकोर्टातून त्यांची दिल्ली हायकोर्टात बदली करण्यात आली होती. या प्रकरणात आता सीजेआय संजीव खन्ना यांनी जस्टिस वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सगळे रेकॉर्ड सुप्रीम कोर्टानं वेबसाईटवर शेअर करत सार्वजनिक केलेत. यामध्येच हा नोटांचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. जस्टिस वर्मा यांनी या प्रकरणात आपल्याला फसवलं जातंय असं सांगत घरात सापडलेल्या नोटांशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय.